तर गाईस मी सुभाष चौकामध्ये पाहतो का? थँक्यू. तर गाईस संध्याकाळचे 7 वाजता आहे. मी आता आहे दाना बाजारामध्ये. इथून जातो मी आता फुले मार्केटमध्ये. मोस्टली या साईडचे जे बेसमेंट मधले दुकान आहे ना हे कॉस्मॅटिकचे आणि त्याच्यानंतर इथे येतात काही क्लोथ्सचे. आता आलेले सगळ्यात जास्त गर्दीवाल्या एरियामध्ये या लेनमध्ये सगळ्यात जास्त गर्दी असते. मम्मी वगैरे तुमच्या बहिणींना आहे ना तुम्ही कुठे पण फिरवा लगेच थकतील, पण फुले मार्केटमध्ये आल्यानंतर आहे ना ते आपल्याला थकवतील पण ते समोरचे कधी थकणार नाही. इथे तर पाणीपुरी दाबेली अशी एकदम मस्त भेटते. त्यानंतर इथे एक रसवंती आहे. रसवंती तर तुम्हाला इथे खूप भेटून जातील आणि हे तर तुम्हाला बघायलाच भेटेल जर तुम्ही लहान मुलांना सोबत घेऊन. आणि मग पुढे जाऊन एलपट्ट्यामध्ये ना मोस्टली ते दुकान आहे जे सामान आपल्याला किराणामध्ये खूप खूप फेमस आहे. आणि इथे दिवाळीला अशी गर्दी असते ना भयंकरवाली. आता मोस्टली या साईडला आहे ना ह्या एवढ्या एरियामध्ये बघतील तर कपड्यांचे खूप शॉप आहे. गाईस केव्हाचा मी इथे खाली फिरत होता आणि इथे समोर आहे टावर. अँड गाईस फायनली मी आता आलेलो टावर चौकामध्ये. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे धनतेरस. धनतेरसचं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दिवाळी आलेली आहे, म्हणजे दिवाळी सुरू झालेली आहे. ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे मी सांगितलं होतं एका ब्लॉगमध्ये माझ्या बाबांची डेथ झाली होती, ओमच्या बाबांची. तर त्यामुळे मी काही ब्लॉग पण बनवले नाही आणि शिवमहापुराण कथा होती तिथे फक्त मी 1 दिवस गेला होता. तुम्ही तो ब्लॉग पण बघितला असेल. आणि आज मी जाणार आहे फुले मार्केटला. दिवाळीच्या दिवसांमध्ये म्हणजे धनतेरसच्या दिवशी काय गर्दी असते, कसा माहोल असतो म्हणून. आणि फुले मार्केट खूप जणांना बघायचं पण होतं. मम्मी गेलेली मार्केटमध्ये, मी आता जातोय तिथे आणि तुम्हाला पण दाखवतो की लाईक शॉपिंग अँड ऑल. संध्याकाळचा टाईम मी यासाठी निवडला कारण की ना तिथे लाईटिंग खूप छान असते. लाईटमध्ये ब्लॉग बनवायला खूप छान मजा येते त्यामुळे. आणि ते काय फुले मार्केट जसं ते अंडरग्राऊंड पण तिथे लोक बसलेले असतात ना, दिवसा कसा उजेड नाही, लाईट लावूनच बसलेले असतात. म्हटलं रात्रीच जाऊ. तर मी आता चाललेलो आहे फुले मार्केटला. गाईस मी सगळ्यात आधी आलेलं आता सुभाष चौकात. मम्मी इथे आहे, मम्मीचं काही काम करते मम्मी. तर मग मम्मीला म्हटलं इथे येतो मी आणि तुम्हाला दाखवतो, सुभाष चौक पण दाखवतो. सुभाष चौकात कशी गर्दी असते दिवाळीच्या वेळेस बघताय. फटाके, रांगोळ्या, भाजीपाला सगळं काही. इथे फेस्टिवल मध्येच फक्त हा एरिया खूप जास्त भरलेला असतो कारण की ना सगळं काही इथे येऊन जातं, जसं की विकणारे वगैरे. त्यामुळे हा एरियावर ना भरलेला असतो असा. तर गाईस मी सुभाष चौकामध्ये पाहतो का? थँक्यू. काय नाव तुझं? कुठून आलाय? मेरून का? बरं धन्यवाद. हा अरे नाही रे दादा, पायाने पडायच्या आधी. आता गाईस मी सुभाष चौकात सबस्क्रायबर भेटला होता एक. आणि ते बघा समोर भवानी मातेच्या मंदिराचं रिनोव्हेशन चालू होतं ना, तर किती मस्त केलेलं आहे. ते कळस गोल्डन कलरचा एकदम चमकतोय. आता एवढी सवय झाली ना ब्लॉगिंग करायची, किती पण पब्लिक असेल समोर तर घाबरणार नाही. म्हणजे पब्लिकमध्ये खूप सवय झालेली मला ब्लॉगिंग करायची. कोणी काही बोलतं, कोणी लक्ष नाही द्यायचं, एकदम मजा येते अशी पब्लिकमध्ये ब्लॉगिंग करायला. खरंच सगळ्यांसमोर असा मोबाईल घेऊन जायचा. मम्मी इथून काय घेते का तू सुभाष चौकामधून? काय पंत्या फळ बस. तर इथे आलेले आता आम्ही सराफ बाजारामध्ये भवानी मातेच्या मंदिराकडे. आणि बघा किती मस्त केलेलं आहे हे मंदिर. हे लावलेलं आहे का, बॅनर लावलेलं आहे की काय केलेलं आहे? हा का, मला आधी वाटलं की ते टाईल्स वगैरे लावलेलं आहे अशा. दिवाळी झाल्यावर करतील ते, रथ वगैरे झाल्यावर. आधी मंदिर कसं होतं, आधी तिकडून एंट्री होती आणि आता एकदम वेगळं झालंय. ते स्वस्तिक बनवलेलं आहे, भवानी माता की जय. आणि मागच्या साईडला आहे मारुती, बजरंगबली, जय सियाराम. आणि इथे शिवलिंग, नंदी भगवान. तर काही संध्याकाळचे 7 वाजता आहे. मी आता आहे दाना बाजारामध्ये. इथून जातो मी आता फुले मार्केटमध्ये 2ऱ्या नंबरच्या गेटने. इथे आहे कबूतरखाना आणि इथून जाईल मी आता खाली आणि तुम्हाला दाखवतो. इथे पण भरपूर गर्दी आहे आज कारण की ना तेच दिवाळीची गर्दी असते सगळीकडे. चला मम्मीला इथे उभं केलं तर मम्मी थांब म्हटलं, आला मी ब्लॉग बनवून. आणि इथे आहे आई सगळं दिवाळीचं सामान भेटत असेल प्रत्येकाच्या शॉपमध्ये. कंदील वगैरे. मम्मी कंदील लावणार आहे आपण? नाही का? लाइटिंग पण नाही.
एक नकली दिवे भेटताय लाईटवाले, हे पण नाही घेणार आहे. फक्त 5 दिवे लावणार आहे मम्मी यावर्षी. तुझ्याकडे पैसे आहे का? 1 मिनटं चलतं मध्ये, मला हे घ्यायचं आहे. काय बघ, डार्क दिसतं ना, तर ते थोडं लाईट होतं त्याच्याने, म्हणून घेतो. नाही तर ते असंच बाहेर जर कुठे गेलं चांगलं वाटत नाही, म्हणून घ्यावं लागतं ते. तर इकडे एक घेतलेलं आहे का एक बॉक्स, आणि आता आम्ही ते खाली आलेले बेसमेंटमध्ये. हे सगळं इथे आहे ना लेडीजसाठी असतं, म्हणजे इथे मुलं विकता सामान, लेडीज घेता. मुलांचा इथे काहीच फायदा नसतो येऊन, फक्त मम्मी किंवा बहिणी वगैरे त्यांच्यासोबत यायचं मस्त, आणि कॉस्मेटिकचं सामान घेऊ लागायचं यांना, आणि आपण यांच्या मागे यांच्या बॅग घेऊन फिरायच्या है ना. मम्मी तू काय बघते? तू काही घेणारच नाही तर इकडे बघी. हां आता बोल, काय बघते? काय कॅमेरा समोर आहे ना, म्हणून मम्मी एकदम कॅज्युअली बोलते बरं, जसं नॉर्मली असतं तसं बोलत नाही मम्मी. जर कॅमेरा समोर आला तर मुद्दाम थांबली मम्मी, आता काहीतरी ब्लॉगमध्ये आर्यनला दाखवायला थांबू. तू बघ आता कुठे जायचं आहे. तर हे आहे आपल्या जळगावचं फुले मार्केट. असं तर खूप मार्केट आहे, बडीराम पेठ आहे, फळांचा बाजार आहे, सुभाष चौक आहे, गोलानी मार्केट आहे, भास्कर मार्केट आहे, बीजे मार्केट आहे. बट इथे सर्वात जास्त क्रेज असतो गाइस फुले मार्केटला, कारण की सर्वात जास्त गर्दी फुले मार्केटलाच असते. ते सर्व सामान भेटतो जे आपल्याला डेली नीडसाठी असतो ना, त्यासाठी ते गर्दी असते. मोस्टली या साईडचे जे बेसमेंटमधले दुकान आहे ना, हे कॉस्मॅटिकचे, आणि त्याच्यानंतर इथे येतात काही क्लोथ्सचे, आणि मग इथे पण कॉस्मॅटिकचे असतात, आणि मग बाकी हे टेबल वगैरे टाकून बसता मग इथे लोक. काय हे का दिवे का काय यार. आता काय म्हणत होता. हां तर इथे भेटतं लेडीजसाठी कपडे, मुलांचे पण आहे, पण मुलांचे वरच्या फ्लोअरवर आहे. किती फ्लोअर आहे का मम्मी इकडे? 3 का 4 आहे? 3 आहे ना. आता आलेले सगळ्यात जास्त गर्दीवाल्या एरियामध्ये, ह्या लेनमध्ये सगळ्यात जास्त गर्दी असते. आणि इथे फुले मार्केट म्हणजे जिल्हा पेठ पोलीस स्टेशन आहे ना, ग्राउंडपासून 4 फ्लोअर आहे ना, तेच तर म्हणतो. एक बेसमेंट आहे, ग्राउंड फ्लोअर आहे, आणि मग बाकी वरती 3 आहे. हां तर ह्या साईडला आहे जिल्हा पोलीस स्टेशन, आणि या साईडला आहे दाना बाजार. आणि इथे भाई रसवंती चंदूलालची यायची 1 नंबर रस भेटतो गाईस इथे. चला काही घ्यायचं आहे का मम्मी तुला? दिवाळीची साडी वगैरे काहीच नाही. मम्मी काहीच घेत नाही गाईस यावर्षी. आमची दिवाळीच नाही आहे. मागच्या वर्षापासून दिवाळीच होत नाही आमची. अण्णा बाबा पण मागच्या 3 वर्षापासून दिवाळी नाही होत. आणि इथे कुठे आली मम्मी तू? हां इथे आम्हाला एक वस्तू घ्यायची म्हटलं, त्याच्यासाठी येऊ. फ्रंट साईडने आलेले फुले मार्केटच्या, जिथे पोलीस स्टेशन आहे ना, हे जिल्हा पोलीस स्टेशन. इथे या साईडला पण सर्व तेच आहे जे सुभाष चौकात होतं, जसे की कंदील, घरामध्ये काही डेकोरेशनचं सामान, झाडू वगैरे आणि दिवे वगैरे विकतं सगळे इथे. आता कानात फोडतोय, बोलणे खाऊन घेतलं बिचाराने. मम्मी वगैरे तुमच्या बहिणींना आहे ना, तुम्ही कुठे पण फिरवा लगेच थकतील, पण फुले मार्केटमध्ये आल्यानंतर आहे ना ते आपल्याला थकवतील, पण ते समोरचे कधी थकणार नाही. फिरते कुठे आता ते मला समजत नाही आहे. मम्मीला काहीच घ्यायचं नाही आहे, पण तरी आम्ही इथे फुले मार्केटमध्ये फिरतोय. आम्ही जाऊ वरच्या फ्लोअरवर, पण वरच्या फ्लोअरवरून पण तुम्हाला दाखवतो मी. फायनली गाईस मम्मी इथे काहीतरी घेते, आणि ते पण स्कार्फ घेते स्वतःसाठी. वा, मार्केटमध्ये येऊन स्कार्फ घेते. फुले मार्केटमध्ये येत आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला लागते भूक, तर 2 गोष्टी नक्की ट्राय करा. इथे रसवंतीचा उसाचा रस, आणि त्यानंतर पाणीपुरी किंवा दाबेली. त्याच्याने तर भाई असं पोट भरतं ना बस, याशिवाय काही खाऊ नका. कारण की इथे
तर पाणीपुरी दाबेली अशी एकदम मस्त भेटते. त्यानंतर इथे एक रसवंती आहे. रसवंती तर तुम्हाला इथे खूप भेटून जातील. तुम्हाला जिथून वाटलं तुम्ही पिऊ शकता आणि खरंच खूप छान असते. उसाच्या रसाची टेस्ट एकदम मजा येऊन जाते. एकदम थंड थंड वाटतं भाई. मम्मी इथे रांगोळीसाठी काहीतरी आहे शिक्के घेते. कोणते कोणते घेतले मम्मी तू? तिथे रांगोळी काढण्यासाठी मम्मीने हे घेतलेले. कितीचं आहे दादा हे? आणि हे तर तुम्हाला बघायलाच भेटेल जर तुम्ही लहान मुलांना सोबत घेऊन येता लहान मुलांना. ते गोल घेऊन घ्या अरे कोणतं गाईस कधी तुम्ही हे ट्राय केलेलं आहे का? गव्हाच्या लाया असता या आणि याला तिखट किंवा मीठ लावून याने एकदम भारी लागता. आणि हे काय दादा? आपण पोळी बनवतो भाजलेले गहू. ते तुम्ही असं खाऊ शकता. नाही तर मग कांदा टमाटर शेवटी लाडू का भेटते की छान लागतं. तू बघ घ्यायचंय तर घे, मला काही नाही. एक घेतले 30 रुपयाला. इकडे आपले फॉलोअर्स वाढवत आहे. तुम्ही याच्या आधी काय पाहत होते ते दाखवा मला. जैसे बघा हे दादा इकडे मार्केटमध्ये काय पाहताय. बोर झाला रे बघता का तुम्ही? आर्यन भावसार नावाने सर्च करा. स्वतःला सबस्क्राईब करून भारी वाटतं. तर मी आता आलेला आहे एल पट्ट्यात आणि इथेच याच पट्ट्यामध्ये आमचं दुकान पण आहे. ते जिथून मी एंट्री केली होती ना ते तिथेच आहे दुकान आमचं. बाकी मग इथे पण काही बॅग्स वगैरेचे शॉप्स असतात. त्याच्यानंतर मग इथे पण घरात लागणाऱ्या वस्तू आणि मग बाकी काय चाय आम्हाला पण मागवा ना चहा. अरे मग अरे नाही दादा मजा करतोय. करा कोण काय 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 नाव देऊन ठेवलेले. काय आपला साला आहे हा का? मग काय? अच्छा हा का? तुम्ही चहा वाले का? चाय वाले पाचवा मग चहा पाचवा द्या ना. मग पूर्ण केटली घेऊन जाऊ का घरी? अरे पूर्ण केटली घेऊन जाय. गाईस तुम्हाला वाटत असेल हा सामान फक्त लेडीज यूज करता नाही, बट काही काही ठिकाणी ना जेंट्स पण यूज करता. लाईक कोणत्या फॅशन शोला कुठे लग्न वगैरे असलं तेव्हा. आणि मग पुढे जाऊन एल पट्ट्यामध्ये ना मोस्टली ते दुकान आहे जे सामान आपल्याला किराणामध्ये लागतो. जसं ते कुरकुरे वगैरे घरातलं जेवढंही सामान असेल ना लाईक किराण्याचा तो इथे भेटतो. ह्या एल पट्ट्यामध्ये एवढ्या साईडला ते भेटतं. आणि इथे एक दुकान आहे फरसांचं गुप्त शेववाले. हे खूप फेमस आहे आणि थांबा दाखवतो. खूप फेमस आहे हे. आणि इथे दिवाळीला अशी गर्दी असते ना भयंकरवाली. एवढं नाही गुप्ता शेव बंड हा एवढं हे वेगळं ते वेगळं आहे पण मग खूप गर्दी असते. विचार करा घराच्या बाहेर जर हे एवढं सगळं लावलं किती भारी वाटेल. पण हे ना फक्त दुकानामध्येच चांगलं वाटतं. विकता ना तेव्हाच चांगलं वाटतं हे. आता मी आलेला आहे गाईस इथे पहिल्या फ्लोअरवर. ह्या पहिल्या फ्लोअरवर येऊन खूप असे वेगवेगळे दुकान आहे फूड्सवेअरचे. त्यानंतर क्लोथ्सचे काही नमकीनचे असे खूप वेगवेगळे शॉप आहेत. आता मोस्टली या साईडला आहे ना ह्या एवढ्या एरियामध्ये बघतील तर कपड्यांचे खूप शॉप आहे. बघा आता तुम्हाला दिसतच असेल इथे हे पूर्ण कपड्यांचं आहे. इथे पूर्ण कपड्यांचं आहे. हा एरिया एवढा कपड्यांचा आहे. पुन्हा मग ह्या साईडला आले ना इथे परत कपड्यांचे दुकान आहे जिथे कपडे भेटतात. जीन्स पॅन्ट कुर्ते अमकं ढमकं. बाकी मग इथे हे वेगळं दुकान आहे. पुढे भांड्यांचं आहे. इथे पण हे पण भांड्यांचं आहे. मी कोणत्या साईडला आला आता? फुले मार्केट म्हणजे भुलभुलैया आहे. इथे आले तर इथे ना सगळे रोड सारखे दिसतील आणि ना काही काही तुम्ही विसरून पण जातील की मी कुठून आलो होतो म्हणून. ते दादा ओळखीचे भेटलेले. बोला काय म्हणता? जय सियाराम.
कैसी आराम. हा एकदम मजेत दादा. काय बोला, काय फ्री देताय मग आता मला? एक तुमचा व्हिडिओ काढला मला होईल का? पण ती मला काही बी होणार चांगले. नको नको हसा हसा बघून. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. कुर्ते आले का? पण आता घेणार नाही, आता खूप कुर्ते झाले. परत कधी लागले तुमच्याकडनंच घेईल नक्की. बाकी मग आता ज्या एरियात मी आता आहे ना, तर मी तुम्हाला इथून सांगितलं होतं, म्हटलं की ते घराच्या बाहेरच चांगलं वाटतं ह्या गोष्टी अशा. तर इथे पण आहे ना खूप छान छान कंदील वगैरे आहे आणि माळा वगैरे. किती किती छान वाटतं ना गाईस. एक हा फेस्टिवल जो आहे लाइटिंगचा आहे, फटाक्यांचा आहे बघा. मला हे खूप मस्त वाटलेलं आहे. हे लाईक आपण घराच्या बाहेर पण लावू शकतो कंदील म्हणून. एकदम छान वाटेल, वेगळं काहीतरी. डायरेक्ट आणायचं तर काही वेगळं आणायचं गाईस, तर मजा येते असं बघायला बघा. तर हे काकांचं हे शॉप आहे आणि काका आमचेच रिलेटिव्ह आहे. ते म्हटलं काकांच्या दुकानात पण येऊ व्हिडिओ बनवायला. दिवाळीला हा सगळं सामान एवढाच आहे काका का अजून आहे? भरपूर होता. हां पॅक होता आपला इथपर्यंत आणि वर पण होता अजून. हां आता सीझन संपत आला आणि सगळं माल संपलाय. हे काय? हे पण लटकन घरामध्ये आपण लावू शकतो. लटकन इथे. ही जोडी येते. अच्छा किती मस्त वाटतं हे लटकन. हा कंदील आहे का? हा जो लाईट लागलेला आहे बाहेर. हो पुढे तो कंदील आणि म्हणजे झुंबर म्हणून पण त्याला यूज करू शकतो आपण. हां नंतर ते वेगळं वाटतं एकदम छान काहीतरी. त्यातले लहान प्रकार पण आहे. हां छोटे मोठे पण आहे. आपले 2 आयटम आता संपले. जे आपण घरी पण लावू शकतो, घरामध्ये पण लावू शकतो आणि घराच्या बाहेर पण. याच्यात एकच कलर राहतो का असा जो गोल्डन कलर आहे तसा राहील याच्यात? याच्यात नाही पण यातले दुसरे अजून आहे त्यामुळे. हां हे अजून एक लटकन आहे. याच्यामध्ये एकच कलर आहे का? हा म्हणजे मध्ये एकच कलर राहतो का? हां व्हाईट कलरचा. हे पण छान वाटतंय. रनिंग मध्ये चालते. अच्छा अच्छा असं आहे का? हे RGB लाइटिंग ह्याच्यात पण आणि ट्यूबलाईट सारखी. ही कितीची आहे एक? हे असं रिटेलला पण तसं 130 रुपयाला विकले जाते. 130 स्वस्त उलट. आपण आपल्या इथे स्वस्त विकतोय 130 रुपयाला. बाहेर असे ते रिटेलला ते 150 रुपयापर्यंत विकता. हां घ्यावं लागेल मग, कमी विकतो. घ्यावं लागेल मग. मी नक्की घेईल, लागतच राहते असं काही ना काहीसाठी. आता मी आलेलो आहे दुसऱ्या फ्लोअरवर. इथे पण मोस्टली कपड्यांची दुकान आहे आणि लाईक असंच जिथे दिवाळीचं खूप काही सामान भेटू शकेल. इथे खूप कपड्यांची दुकान आहे. आता तुम्हाला जाऊन दाखवतो. तिकडून टावर पण छान दिसतं बरं. हे लटकन वगैरे रिटेल होलसेल सगळं भेटतं इथे. आणि गाईस फुले मार्केटमध्ये यायला एक गेट नाही आहे, अनेक गेट आहे. कारण की इथे 4 साईडनी इथे अनेक साईड आहे जिथून तुम्ही मध्ये येऊ शकता. गाईस केव्हाचा मी इथे खाली फिरत होता आणि इथे समोर आहे टावर. एकदा मी संध्याकाळच्या वेळेस आला होता 6 वाजता. एवढं मस्त दिसत होतं ना टावर. त्याच्या मागे सगळं पिंक कलरचे क्लाउड्स होते. तो फोटो मी ॲड करेल जर माझ्याकडे असेल तर. आणि आता अंधार झालेला आहे त्यामुळे दिसत नाही नीट. ते सगळे दिसतं ना. हे पण दुकान आहे बरं. यांच्या दुकानामध्ये जायला ना एक वेगळा रस्ता आहे आणि तो रस्ता लहान आहे तर तो लगेच दिसून नाही येत. पण हे सगळे दुकान आहे. चला मी आलेलं आता 3ऱ्या फ्लोअरवर. इथे मोस्टली दुकानं चालू असतात आणि काही दुकानं बंद असतात. तर इथे सर्वात जास्त गर्दी नसते. इथे काही टेलर्सचे शॉप असतात, शिवण वगैरे करता इथे आणि काही कपडे वगैरे विकता. इथे मोस्टली हेच आहे, एक तर टेलर किंवा मग हे क्लोथचे. त्या स्टॅच्यूला बघा काय टिक्का पण लावलेला भाई. जसं मी तुम्हाला सांगितलं या फ्लोअरवर काही जास्त गर्दी नसते. कारण की जी सगळी गर्दी असते ती असते ग्राउंड फ्लोअरवर तिथे. तर ते बघा ते ग्राउंड फ्लोअर आहे. मी आता इथून गेला होता मम्मीसोबत ब्लॉग बनवत असा इथून तिथे. ही ती साईड आहे जिथे आहे ना मी इथे तुम्हाला सांगितलं होतं की इथे पाणीपुरी वगैरे खूप छान भेटतं दाबेली. तर मी तिथे तिथे उभा राहून मी व्हिडिओ बनवला होता. आणि आता मी या 3ऱ्या फ्लोअरवर आलेला आहे. तर इथे मला चांगलं बघायला भेटलं की इथे टाईल्स लावलेले आहे बाई. नाही तर बाकीकडे एकदम फरची होती. आणि इथे पण तेच एक तर टेलर किंवा मग असे कापड वगैरे भेटतात किंवा क्लोथ्स भेटतात प्रॉपर. आणि त्याच्यानंतर इथे माझ्या समोर आहे 17 मजली ती राहिली. हे आहे टावर. टावरला समोरच्या फ्रंट साईडने लाईटिंग लावलेली आहे. जर बॅक साईडने असते पूर्ण टावरला कवर केलं असतं
पूर्ण 17 मधली लाइटिंगने कव्हर केलं असतं एकदम भारी वाटलं असतं मला तर असं वाटतंय. 4th फ्लोअर आहे ना, हे मोस्टली गाईज गोडाऊन्स आहे आणि काही शॉप्स ओपन असतात म्हणून वरती जाऊन फायदा. पण निकायच दाखवू अंधार असेल वरती जास्त. तर इथे बघा आता हां ले लिया भाई. राम राम बोला ना. राम 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 राम. हां जय श्रीराम. तर आता मी परत तिथे चाललेला असा पूर्ण फिरून गेला होता. आता परत तिथे चाललेला आहे मी. फळांचा बाजार आहे या साईडला. मग त्या साईडला तुम्हाला खूप काही असं जे सुभाष चौकात होतं तसंच भेटून जाईल. जे जिल्हा पेठ पोलीस स्टेशनची जी लाईन आहे ना, मी तुम्हाला ती दाखवली थोडीफार. आणि मग त्यानंतर इथे या साईडला आहे दाना बाजार. गाइस ये अजीब प्राणी देखो, इसकी बॉडी इतनी छोटी और थोबाड़ा इतना बड़ा. तर गाइस हा आहे एलपट्टा. याला एलपट्टा ह्यामुळे म्हणतात कारण की हा एलच्या शेपमध्ये बघा तिथून असं सरळ येतं आणि असा इथे फाकतो म्हणून म्हणता याला एलपट्टा. आणि तिथे किराणा दुकानामध्ये भेटणारा सामान सगळा चॉकलेट बिस्किट गोळ्या जसं की इथे पण. तर हा आहे आता एलपट्टा जो मी आता फिरतोय. इथे काही लाइटिंगचे दुकान आहे, काही नमकीनचे डिस्पोजल्स भेटतात. इथे लाइटिंग भारी वाटते ना असे बघायला. असे काही हे असे शॉप्स आहे इथे. आणि तिथे आहे टावर त्या साईडला फिरतोय. अँड गाईज फायनली मी आता आलेलो टावर चौकामध्ये. हे बघा हे टावर किती सुंदर दिसतंय ना. लाईट लावलेलं आहे याला. तर ब्ल्यू लाईट आहे आणि वॉर्म कलरची गोल्डन लाइटिंग लावलेली. एकदम छान वाटतंय भाई. हे असं दुरून बघायला मस्त वाटतंय. नीट टावर चौकामधली गर्दी तर कधी कमी होतच नाही इथे. आणि सध्या सीझन आहे ना दिवाळीचा, इथे खूप गर्दी असते. आणि सगळं गर्दीने भरलेलं आहे. ट्रॅफिकच आहे. गाईस मी आता परत आलेलो आहे घरी. मम्मीने बोलवलं, धनतेरसची पूजा होती ना, पूजा वगैरे करायची होती. मग आता पूजा वगैरे झालेली आहे आणि माझ्याकडनं जेवढं होऊ शकलं तेवढं मी तुम्हाला आज फुले मार्केट फिरवलं. काय राहिलं माझ्याकडनं ते मला कमेंटमध्ये सांगा, कारण की जेवढं मला माहिती होतं, जेवढं मला दाखवायचं होतं तेवढं मी दाखवलं. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतोय तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल. बाय.